या चौकाराच्या मदतीमुळे धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 60 धावांचं लक्ष्य ना पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते ती हर्ष इलेव्हन संघाची. कर्णधार मात्र यावेळी या सामन्यामध्ये मागे थांबलाय. सलामीला पाठवले ते पंकज आणि त्याच्या समवेत हरेश्वरला. पहिला चेंडू 6 धावा धावफलकावरती लागलं गेलं. 2 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, एक मात्र आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये आणि दुसरा स्वीपर कव्हर रिजन मध्ये. दुसरा चेंडू असेल विलासचा. यावेळी मात्र पुढे टाकलेला हा चेंडू होता. लो फुलटॉप चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचल फेक करेल तत्पूर्वी 2 धावा मात्र धावून पूर्ण केले जातात. गुड रनिंग बॅटून तर विकेट आपल्याला पाहायला मिळतं पंकज आणि हरेश्वरच्या सोबत. 8 धावा धावफलकावरती 2 चेंडूंमध्ये. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतं हर्ष इलेव्हन संघाची. हर्ष इलेव्हनला मात्र आपण विजयाचं अकाउंट मात्र ओपन करायचं असेल. तिसरा चेंडू यावेळी आपण पाहतो इशारा प्लेनचा चेंडू. चेंडूला मात्र फेकून दिलाय स्वीपर कव्हर रिजन मध्ये. हा येतो खूप मोठा असा षटकार पंकजच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. 14 धावा धावफलकावरती विलास कुठेतरी महागडा ठरताना दिसतोय. क्षेत्ररक्षक लावला होता पण त्याच्या डोक्याच्या वरून मात्र फटका खेचलाय पंकजनं. फुल पॉवर ऑन दिसतोय तर हर्ष इलेव्हन संघ सध्याच्या स्थितीमध्ये. 60 धावांचा पाठलाग करत असताना पाहिला गेलं तर आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या ते 14. येणारे 24 चेंडू आणि समीकरण होतं ते 60 धावांचं. मात्र पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं आतापर्यंत 14 धावा आल्या त्या पंकजच्या बॅटमधून. मोठे फटके येतात. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज असेल ती, कारण की धावसंख्येचं आव्हान खूप मोठं आहे. 3 चेंडूंमध्ये पाहिला गेलं तब्बल 14 धावा आल्या त्या पंकजच्या बॅटमधून. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक असे पॉवर प्ले त्या षटकामधील. अजून 3 चेंडूमध्ये किती धावा येतात त्या पाहूया धावफलकावरती. 15च्या सरासरीने धावफलक असेल ते 4 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील त्या 60. आणखी एक मारला चेंडू पाहिला का चेंडू होता मात्र लेग साईडच्या दिशेने येतोय तो पंकजच्या बॅट मधून चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलोय ते 18 अंकावरती. प्रयत्न मात्र दुसऱ्या दिशेने मारण्याचा होता मात्र पायावरती चेंडू आलेला होता मात्र त्याला बॅटच्या साह्याने लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू होता तो 4 धावांसाठी. अजूनही पाहिला गेलं 18 धावा आलेल्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा एक्स्ट्रा येतील 15+ त्या मात्र दुसऱ्या धावेचा स्कोअर कव्हर करेल. पंकजच्या बॅटमधून येतात त्या अजूनही 18 धावा 2 चेंडू शिल्लक असतील. मात्र पंकज या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र आपल्या संघासाठी मिळवायच्या आहेत. 60 धावेचं लक्ष असेल. चला पुढचं आपले ऑलिम्पियस कुठे असतील ज्याला ऑलिम्पियस आपल्या बाउंड्रीचं नाव घ्यायचंय. प्रत्येक चेंडूवरती पाहिला गेलं पंकजचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालूच आहे. आतापर्यंत पाहिला गेलं 3 मोठे फटके आलेले त्याच्या बॅट मधून. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. अजून एक टाकलेला ओरपी पद्धतीचा चेंडू होता मात्र पंकजची बॅट काही त्या चेंडू पर्यंत पोहोचली नाही. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहिला गेला तर संपुष्टात आलेला आहे. उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या षटकामधील. पुन्हा धावसाच्या दिशेने मारला चेंडू मात्र चेंडूने गती मात्र जास्त होते. मात्र क्षेत्ररक्षकाकडून अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. 3 धावा मिळाल्या. तर सन्माननीय दिनेश बुवा कराले यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण स्थानावर व्हायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 21 अंकावर. चेंडू आणि 60 धावांचं समीकरण आता येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची गरज असणार. तेराच्या सरासरीने रन रेट असेल. आता 3 षटकांमध्ये पाहायला गेले तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क करतो गोलंदाज असेल तर मी विनंती करतोय सन्माननीय पवन कराले साहेब आणि ओंकार कराले साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय.
गोलंदाजी मार पडते. गोलंदाज असेल तर प्रकाश गोलंदाज आणि दुसरा षटक घेऊन येतो तो. पहिल्या षटकामध्ये पाहिला गेला 21 धावा खर्च केला गोलंदाजाने. दुसऱ्या षटक मात्र प्रकाशच्या हातामध्ये विसरला आहे. मात्र यष्टीरक्षक इथे कुठेतरी फिल्डिंग मध्ये बदल करताना पाहायला मिळतो आपण. हे षटक खूप महत्वाचं असेल. पहिला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू प्रकाशचा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. तर आपण पाहतोय अवसरे प्रीमियर लीग साठी सन्माननीय दिनेश बुवा कार्यालय साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांचं ओम साई ग्रुप अवसरे आणि श्री गणेश क्रिकेट अवसरेकडून मनपूर्वक आभार असतील. हा चेंडू फुलटॉप चेंडू होता, त्याला मात्र बिडकावून दिलं. लॉंग ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी थोडा चेंडू मात्र फिरतोय. चेंडूने मात्र फिरकी घेतली. थोडाशी खेळपट्टीचा अभाव आपल्याला दिसतोय तिथे आणि 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 2 धावा, 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही येणारे 16 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्या त्या हर्ष 11 संघाच्या फलंदाजांना अजूनपर्यंत एकही विकेट मात्र गमावलेला नाहीये. तिसरा चेंडू प्रकाशचा. यावेळी मात्र आपण पाहतोय ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय की हा स्वैर मारा असेल. एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाईल. 24 धावा धावफलकावरती. 60 धावसंख्येचं लक्ष आहे. तिसरा चेंडू आपण पाहतोय लॉफ्ट केलं, त्या ठिकाणी ड्राईव्ह केलं. चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला आपण पाहतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेल फेक करेल तत्पूर्वी एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 25 या अंकावरती. अजूनही उर्वरित 13 चेंडू आणि 35 धावसंख्या, 15 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. पंचवीस धावसंख्या धावफलकावरती आहे. मीत 11 संघाचा कर्णधार आणि देवांश 11 संघाचा कर्णधार. आपल्याला लास्ट वॉर्निंग असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर सन्मान्य दिनेश बुवा कार्यालय साहेबांकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चेंडूला भिडकावून दिलाय. पंचांच्या डोक्यावरून मारलेला फटका. हा चेंडू जातो सीमारेखा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 29 अंकावरती. सन्मान्य दिनेश बुवा कार्यालय साहेबांकडून
संघासाठी यायचंय. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 अंकावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाज आपण पाहिली प्रकाशकडून 8 धावा अवघ्या खर्च केल्या त्याने. दुसऱ्या षटकामध्ये एक इकॉनॉमिकल गोलंदाज आपण पाहिली. पहिल्या षटकात 21 गेल्यानंतर थोडं कमबॅक करणारं षटक राहिलं ते गोलंदाज प्रकाशचं. तर विनंती असेल मीत 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. येथे देवांशी 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मीत 11 संघ आपला लास्ट वॉर्निंग असेल, नाहीतर या पुढचा सामना आपल्याला पॅनलाइज केला जाईल. तर मी विनंती करतोय सन्माननीय दिनेश बुवा करायला साहेबांना की आपल्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल करायचं. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज रवी गायकर. हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. सलामीला गेलेला फलंदाज पंकज अजून मैदानावरती आणि त्याच्या समवेत असेल तो कॅप्टन योगेश. पहिला चेंडू असेल रवीचा, समोर असेल तो पंकज. पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगली रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गुडलेट वरती पडलेला चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 11 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. दुसरा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतो फटका चांगला आहे. चेंडूला मात्र फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स चौकार. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चांगला प्रहार पाहायला मिळतो पंकजचा. चार चेंडूचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र आपण पाहतोय योगेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीमुळे 38 धावा. कुठेतरी संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. हर्ष शिलवन अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 8 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. पुढचे रवीचे 2 चेंडू खूप निर्णायक चेंडू असतील. या षटकातील 5वा चेंडू असेल रवीचा. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस चेंडू होता त्याला मात्र भिडकावला. चेंडू मात्र जातोय मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू थोडा अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि चेंडू मात्र सीमारेखा पार. हा येतो योग्य बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा चौकार.
प्रतिमा रेखा पार. योगेशच्या बॅट मधून हा बॅक टू बॅक चौथा चौकार. 46 धावा धाव फलकावरती. आता मात्र गरज असेल येणारे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. एकीकडे असेल सचिन गायकर यांचा संघ तर दुसरीकडे असेल निलेश कालेकर यांचा रियाश 11 संघ. दोन्ही संघांमध्ये चांगली टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते. 60 धावांचं लक्ष होतं. पहिल्या 3 षटकांमध्ये 46 धावा मात्र कमावल्या गेल्यात हर्ष 11 संघाकडून. आता मात्र गरज असेल ती येणारे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची. कुठेतरी पहिल्या विजेच्या वाटचालीकडे आपल्याला पाहायला मिळतो हर्ष 11 संघ. योगेश कालेकरचे बॅक टू बॅक 4 चौकार आपल्याला पाहतो. चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं तर हर्ष 11 संघाला. तर सन्माननीय दिनेश बुवा कराले यांचा सत्कार मी विनंती करतो ओम साई ग्रुप यांना की आपल्या हस्ते मात्र दिनेश बुवा कराले यांचा सत्कार करायचा आहे. येणारे 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज. कोणता गोलंदाज असेल तो रियाश 11 संघाकडून. आतापर्यंत आपण पाहतो प्रकाश नाईक इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. यादीचं षटक टाकलं तर रवी गायकरनं. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतो तो रवी हिलम हा गोलंदाज. येणारे 6 चेंडू विजयासाठी 14. सलामीला गेलेला पंकज अजून देखील मैदानात. त्याच्या समवेत असेल आयकॉन खेळाडू आणि कॅप्टन संघाचा योगेश. त्याच्या बॅट मधून 4 चौकार आलेत. येणारे 6 चेंडू 14. सामना कुठे फिरणार. पहिला चेंडू असेल रवीचा. यावेळी मात्र स्लोअर 1 स्लॉट मध्ये चेंडू येतात. त्याला मात्र फेकून दिलाय. चेंडू मात्र निघून जातोय. पंकज ब्रँडेड A1 क्वालिटीचा हा येतोय महत्वपूर्ण षटकार. कमजोर 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 या मॅचची पूर्ण हवा काढून टाकले. येणारे 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू षटकार त्या ठिकाणी कट केलाय. क्षेत्ररक्षक यावेळेला मिसफील्ड करतोय. फर्स्ट स्लिप मध्ये ही चुकी होते. ही चुकी किती महागात ठरणार तरी या 11 संघाला. चेंडू मात्र निघून जातो. सीमा रेखा पार. थर्डमॅन रिझन मध्ये हा येतो एक चौकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. भेंड्याची भाजी चुकुट चुकुट. चेंडूमध्ये खर्च केला तर रवीनं 14 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्या ठिकाणी मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. आता मात्र गरज असेल येणारे 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची. तिसरा चेंडू रवीचा. यावेळी आपण पाहतोय बॅटची आउटसाइड एज. चेंडू मात्र जातोय मिड विकेट रिजनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी होणार नाहीये. अवघी 1 धाव मात्र या चेंडूवरती. समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. 57 धावा धावफलकावरती येत. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो योगेश कालेकर हा फलंदाज. ज्याच्या बॅट मधून 4 चौकार आलेत. आता मात्र मॅच फिनिशिंगची गरज असेल. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. रवी हिलमनं पहिल्या 3 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. आता मात्र 3 थांबवायचेत. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज. पहिल्या विजयाच्या कडे वाटचाल करताना हर्ष 11. यावेळी मात्र आपण पाहतोय एज लागली. त्या ठिकाणी यष्टिरक्षक कोणती चुकी करत नाहीये. महत्वाच्या वेळी महत्वाचा झटका. फलंदाज मात्र बाद होतो तो योगेश कालेकर. बॅक टू द पवेलियन. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा मात्र वाढली ती हर्ष 11 संघाची. सचिन गायकर यांचा हा संघ तर एकीकडे निलेश कालेकर यांचा संघ. 2 संघांमध्ये महत्वाची लढत आपण पाहतो. रियाश 11 संघाने पहिला सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो 2 चेंडू 3 धावा मात्र त्यांना वाचवायचे. योगेश कालेकर कर्णधार कुठेतरी मॅच फिनिश करण्याची गरज होती. आता मात्र नवीन गेलेला फलंदाज असेल तो दिनेश. कुठेतरी दिनेश वरती प्रेशर असेल. 2 चेंडू 3 धावा करायच्यात. 3 धावा 2 चेंडू रवीने मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा. तर पुढील 2 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक केलंय. 1च धाव खर्च केलीये. 5वा चेंडू असेल तो रवीचा. 2 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतात रियाज 11 कडून. सिंगल वाचवण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक पुढे घेतात. सिल्ली मिड ऑफ असेल मिड ऑन असेल. यावेळी मात्र आपण पाहतोय षटकार खेचण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न असेल पंकजचा.
फलंदाज मात्र बाद होतो नॉन स्ट्रायकर वरती दिनेश. एक चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 3 धावसंख्येची. सामना 3 चेंडू 3 वरती होता, आता मात्र येऊन पोहोचलाय तो 1 चेंडू 3 वरती. योगेश कालेकरचा विकेट मात्र अतिशय महाग असेल तो हर्ष इलेव्हन संघासाठी. महत्वाच्या वेळी ती धोक्याची घंटा खूप वाढली, पण सलामीला गेलेला फलंदाज पंकज मात्र स्ट्राईक वरती असेल. हर्ष इलेव्हन साठी ही चांगली बाब आहे की पंकज स्ट्राईक वरती आहे. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. एकीकडे असेल तर रवी हिलम तर दुसरीकडे असेल तर पंकज. हर्ष इलेव्हन की रियांश इलेव्हन, निलेश कालेकर की पंकज गायकर, या 2 खेळाडूंमध्ये मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर सन्मान्य रुपेश कालेकर यांचे खंती मित्र सन्माननीय यश मिनमिने यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. त्वरित मॅच सुरू करायचे, जास्त टाइम घ्यायचा नाहीये. विनंती असेल रियांश इलेव्हन संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतं. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक स्वीपर कव्हर, एक लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू 3 ची गरज आहे. हर्ष इलेव्हन विपक्ष रियांश इलेव्हन. एक चेंडू 3 रवी की पंकज. शॉर्ट प्लेनचा चेंडू, फटका मात्र केसला फटका फसला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय पंकज. विकेट मात्र येते ती रियांश इलेव्हन संघाला आणि विजय होतोय तो रियांश इलेव्हन संघ. शेवटच्या चेंडूवरती विजय होतोय रियांश इलेव्हन संघ. बॅक टू बॅक दुसरा सामना विजय होतोय. हार्दिक अभिनंदन रियांश इलेव्हन संघाचे, तसेच पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. बॅक टू बॅक दुसरा सामना गमावलाय तो हर्ष इलेव्हन संघानं. थँक्यू. यानंतर विनंती करतो की प्रशांत तांबोली यांचा इथे सन्मान केला जाईल. मी ओम साई ग्रुपचे